नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हणले की खूप धावपळ असते. सकाळची गुरुवारची एकदम सविस्तर देवपूजा करायची असते, स्वच्छता करायची असते आणि सकाळच्या शाळा असल्यामुळे मुलांना लवकर नाश्ता पण करायचा असतो. खूप इच्छा असते सकाळचं आवरून झाल्यानंतर पटकन अंघोळ करून पहिली देवपूजा करावी, पण तसं होत नाही. कारण सकाळी मुलांना लवकर शाळेत जायचं असल्यामुळे त्यांना पहिला नाश्ता बनवावा लागतो. त्यांचा नाश्त्याचा टिफिन झाल्यानंतरच मग काय ते अंघोळ, ब्रश, मग देवपूजा वगैरे सगळ्या गोष्टी चालू होतात. मग अंघोळ वगैरे केल्यानंतर मी इथं उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे लावून घेतलं सुंदर अशी. त्यानंतर रांगोळी काढली. रांगोळी लेपन, उंबरठा पूजन सगळ्या गोष्टी गुरुवार म्हणलं की येतात. गुरुवारी आपण दररोज जरी नाही जमलं तरी गुरुवारच्या दिवशी मात्र सगळं सविस्तर स्वच्छता, सविस्तर उंबरठा पूजन, रांगोळी छान सगळं साजरं संगीत करण्याचा आपला प्रयत्न असतो. हा प्रयत्न फक्त यासाठीच की आपल्याला वाटतं की आपण जी सेवा करतोय ती महाराजांपर्यंत पोचली पाहिजे, महाराज खुश झाले पाहिजेत आपल्यावर. या इतका सगळा अट्टास करण्याची जरी गरज नसली तरीही आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं अशा गोष्टी केल्यामुळं. मन प्रसन्न होतं. सुंदर असं जितकं आपण छान गोष्टी पाहतो तितकं आपल्या मनाला असं छान वाटतं आणि छान वाटलं की आपला दिवस पण खूप आनंदात जातो. आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती सकाळपासूनच आपल्याकडं असते. आपण या सगळ्या कामामध्ये गुंतून गेल्यामुळं आपल्या मनात जे काही नकारात्मक विचार असतात, ज्या काही दुःख वेदना असतात त्या आपण विसरायला होतो. त्यामुळे दररोज जरी नाही जमलं तरी आठवड्यातून एखादा दिवस म्हणा, दुसरा दिवस म्हणा, जो काही उपवासाचा दिवस असतो, ज्या दिवशी आपण काही सेवा करतो, अशा दिवशी तरी किमान सकाळी आपण अशा सगळ्या उंबरठा पूजन, रांगोळी छान सगळ्या व्यवस्थित गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं पूर्ण दिवस आपण 8 दिवसाची जी मरगळ असते ती तरी दूर व्हायला मदत होते. त्यानंतर
करून थोडं झाडांना पाहून असं कसं रिलॅक्स वाटतं. सगळ्याच बायकांना झाडं खूप आवडतात. त्याच्यामुळं चला आता इथं संपूर्ण देवपूजानंतर नित्यसेवा करायची राहिली होती. त्यानंतर नित्यसेवा करण्यासाठी बसायचंच होतं, तर पूजा संपन्न झाल्यानंतर स्वामींना प्रार्थना केली. स्वामी सगळ्यांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात राहू द्या म्हणून, आणि नित्यसेवा करून घेतली. नित्यसेवा केल्यानंतर आरती बाकी होती. आरती वगैरे झाली. दत्तगुरूंची आरती केली, सद्गुरू स्वामींची आरती केली आणि मग पूजा संपन्न झाली. सगळं आवडल्यानंतर मस्त असा चहा बनवला. मी आता इथं माझा चहा एन्जॉय करते. आणि तुम्ही तोपर्यंत लाईक करा, व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा, आणि हॅव अ गुड डे. श्री स्वामी समर्थ. ओके, बाय सर.